भाऊजी, आरती काही कळलं का? जानू कुठे दिसली का? आम्ही समधीकडे बघितलं, मेन रोडला बघितलं, मंदिराच्या इथं बघितलं, बाजारात, हॉस्पिटलच्या इथं सगळीकडे बघितलं, पण जानू काय नाही भेटली हो. अरे देवा. भाऊजी, खरं तर तुम्हाला आत बोलवलं असतं, पण हे आतच येत जेवतायत. मला माहितीये ना, त्यांना कळलं तर उगाचच. तुम्ही संतोष दादांनी तेवढं सांगा, म्हणजे इथं आसपास गाडीवरनं कुठून तरी बघून या म्हणा. हो हो, सांगते सांगते. आम्ही येतो. एक लक्षात ठेव, ए तुझी बायको जिथं जिथं जोगवा मागायला जाईल तिथं चुकून जरी तिला जोगवा नाही मिळाला, ती रिकाम्या हाताने जर घरी परत आली, काडे पाटील घराण्यावर देवीचा कोप होईल. त्यामुळं तिला जोगवा घेऊनच यावं लागेल, समजलं? गाडे पाटलांच्या घरचं नवरात्रीचं व्रत आहे हे, इतकं सोपं नाहीये. 9 दिवस 9 आव्हानांना सामोरं जावं लागतं, हे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि काल तर तुम्ही खूप मोठी तयारी दाखवली होती. काय रे, आज काय झालं? आजी, माझी अजूनही तयारी आहे. मी मागे हटणार नाही. देवी समोर घेतलेली शपथ मी नाही मोडणार. मी ती पूर्ण करून दाखवणारच. चला मग जोगवा मागायला निघूया आपण. अरे सिद्धू, तू कुठे निघालास? अरे जोगवा तर हिला एकटीला मागायला लागेल ना. वहिनी, हो भावना मॅडम एकट्यानेच जोगवा मागणार आहेत, पण म्हणून मी माझ्या बायकोला एकटं सोडणार नाहीये. मॅडम जिथे जिथे जातील तिथे तिथे मी त्यांच्या सोबत असणार आहे. या निमित्ताने का होईना सिद्धू आणि भावना एकमेकांच्या जवळ येतील. ठीक आहे, थांबा. महागणपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. आणि तुम्ही जोगवा कोणत्या घरी मागणार आहात ही 5 घरं मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच 5 घरात तुला जोगवा मागायचा आहे. बघूया संपते काय ते. आजी, आता मी जे बोलतोय ते नीट ऐकायचं. जेव्हा कधी तुम्ही शुद्धीवर याल ना, तेव्हा तुम्हाला नेमकं काय झालं होतं हे कोणालाच सांगायचं नाही. तोंड एकदम बंद ठेवायचं. हो आजी, माझं तुम्हाला मारायचा किंवा हार्म करायचं इंटेन्शन नव्हतं, पण तुम्ही सतत मला राग येईल असं फचफच बोलत गेलाच, आणि मग माझ्यावरचा कंट्रोलच सुटला. मला मान्य आहे मी चुकीचं केलं, येस आय अग्री, पण मी जे काय केलं ना ते रागाच्या भरात केलंय. पण आता जर का तुम्ही माझं नाव घेतलंत किंवा मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही.
व्यवस्थित प्लॅन करून तुमचा काटा काढून टाकेल. अजूनही मला तसं करायचं नाही, पण जर का तुम्ही मला भाग पाडलात तर माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो? शुद्धीवर आलात तरीही तोंड बंद. मी जान्हवी कानेटकर. म्हणजे मला माहीत नाही तुम्ही मला ओळखता की नाही ते, पण कदाचित विनोद तुमच्याकडे माझ्याबद्दल कधीतरी बोलला असेल. म्हणजे मी विनोदची कॉलेजची मैत्रीण आहे. काकू, विनोद कुठे आहे? खरं सांगू, हल्ली विनोद कोणाला भेटतच नाही. स्वतःला कोंडून घेतले. पूर्वी त्याचे मित्र चौकशीसाठी फोन करायचे, घरी पण यायचे, पण आता खूप दिवस झाले ते आले पण नाही. आणि सकाळी तू फोन केलास, म्हटलं तू येतीच आहेस तर येऊनच जा. म्हणजे काकू तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. अगं त्याचं काय कधी सांगता येत नाही, आणि त्याला कधी कधी आवडत नाही माणसं आलेली. तू जाऊन बघशील का? कदाचित तो तुझ्याशी बोलेन. ठीक आहे काकू.